26 एप्रिल रोजी वर्धा लोकसभा मतदारसंघात प्रत्यक्ष मतदान होते आहे आणि या मतदानाच्या जय्यत तयारीसाठी सध्या आपण पाहू शकतो या ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन्स किंवा ईव्हीएम मशीनचं जे मतदानाचं साहित्य आहे ते पोहोचवण्याची जबाबदारी जी आहे ती आता पार पाडली जाते आहे आणि वेगवेगळे या विभागाचे जे कर्मचारी असतील किंवा पोलीस बंदोबस्तावरचे पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी असतील ते सुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत। वेगवेगळ्या सर्व कर्मचाऱ्यांना वेगवेगळी जबाबदारी जी आहे ती वाटून देण्यात येते आहे आणि इथूनच मतदानाचं जे साहित्य आहे ते बसच्या माध्यमातून किंवा जे यासाठी व्हेकल्स वापरण्यात आलेले आहेत त्या व्हेकलच्या माध्यमातून मतदान केंद्रापर्यंत पोहोचणार आहेत। वर्धा लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर 1997 मतदान केंद्र जे आहेत या ठिकाणी मतदान प्रत्यक्ष होतो आहे आणि यासाठी जय्यत तयारी जी आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्यासुद्धा डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेल्या आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचणार आहेत आणि आपल्यासोबत काही इथले कर्मचारी आहेत आपण त्यांना सुद्धा विचारूया काय कशी जय्यत तयारी चालली आहे आणि नेमकं काय जबाबदारी तुमच्याकडे दिली आहे काय सांगाल? शासनानं दिलेले सर्व कागदपत्राची तपासणी सुरू आहे। आज वातावरण थंड असल्यामुळे कर्मचाऱ्यांचा उत्साह जास्तच आहे आणि शासनानं व्यवस्था चांगली केलेली आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये वर्धा लोकसभा क्षेत्रामध्ये। तुम्हाला पोहोचण्यासाठीचं जे एकूण इथून मतदान केंद्रापर्यंत पोहोचावं लागलं आहे सुरक्षा आणि एकूणच कशा पद्धतीने तुम्ही पोहोचतात? सुरक्षा चांगली आहे। सुरक्षा ST पोहोचतो बस। काय जबाबदारी दिलेली आहे कशा पद्धतीने जबाबदारी पार पाडतात? आमच्याकडे प्रत्येकाला एक जबाबदारी दिलेली आहे। मतदान केंद्राध्यक्ष आहे, मतदान अधिकारी आहे, असे 3 अधिकारी आहे आणि जे आता साहित्य वाटप झालेलं आहे त्याची आम्ही तपासणी करत आहोत। सर्वच साहित्याची तपासणी करत आणि एकूणच त्या प्रत्यक्ष मतदान केंद्रावर पोहोचत हा जो एकूण कर्मचारी वर्ग आहे हा मतदानाची एकूण जबाबदारी जी आहे ती पार पाडणार आहे। मतदार केंद्रावर कडेकोट बंदोबस्त याशिवाय कुठल्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाही अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्यात आता हे सर्व कर्मचारी जे आहेत ते गुंतले आहेत। एकनाथ चौधरी, ABP माझा, वर्धा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।